आज मी तुमच्यासोबत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जी लहान मोठे एकदम आवडीने खातील आणि एकदम कुरकुरीत अशी रेसिपी आहे। ती म्हणजे तिळगुळ मखाना। खायला एकदम छान आणि पौष्टिक अशी ही मखाना आहे। तर चला मग माझ्यासोबत या रेसिपीला सुरुवात करूयात। तिळगुळ मखाना बनवणं खूप सोपं आहे आणि त्यासाठी आपण इथे घेत आहोत एका वाटीच्या मापाने 2 वाटी मखाना, त्यानंतर अर्धी वाटी किसलेला गूळ आणि 2 चमचे पांढरे तीळ। आता आपल्याला इथे एका पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घ्यायचं आहे आणि आता हे मखाना आपल्याला ह्या तुपावरती छान असे भाजून घ्यायचे आहे। तुपावरती भाजल्यामुळे मखानाला खूप छान अशी टेस्ट येते आणि भाजल्यामुळे मखानाला एकदम कुरकुरीतपणा येतो। तर त्यामुळे आपण मखाना छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत। मखाना शरीरासाठी खूप फायदेशीर असतो, तर लहान मोठे आवडीने खाऊ शकतात आणि विशेष म्हणजे मखाना खाल्ल्यामुळे कॅल्शियमची कमतरता ही कमी होते। तर त्यामुळे मखाना खाल्लेच गेले पाहिजे। तर असे काही आपण प्रकार करू शकतो की ज्यामुळे मखाना ही सर्वांनाच आवडले गेले पाहिजे। आता इथे मखाना व्यवस्थित असं भाजलं गेलेले आहे। तर आता हे मखाना आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धी वाटी किसलेला गूळ घालून घेणार आहोत। आता हा गूळ आपल्याला छान असा विरघळून घ्यायचा आहे। गूळ विरघळत असताना गॅस कमीच ठेवा आणि कंटिन्यू चमच्याने हलवत त्याला विरघळून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे गूळ कुठेही टाकत नाही आणि व्यवस्थित असं विरघळला जातो। तर अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्ये गूळ पूर्णपणे विरघळला गेलेला आहे आणि गुळाचा कलरही आता चेंज झालेला आहे। तर आता गुळाचा आपल्याला इथे पाक व्यवस्थित असा तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण इथे एका वाटीमध्ये पाणी घेणार आहोत आणि त्यामध्ये 2 ते 3 थेंब यामध्ये घालून घेणार आहोत। जोपर्यंत आपण पाण्यात घातलेला पाक चेक करत आहोत तोपर्यंत तुम्ही गॅसही बंद केला तरी चालेल, कारण गूळ हा डागू शकतो। तर आता इथे मी हा गूळ थंड झालेला आहे पाण्यामधला आणि मोडून जर बघितला तर एकदम कटकन असा तुटला जातो। तर अशा प्रकारे आपला इथं पाक तयार झालेला आहे। आता मी गॅस परत एकदा ऑन करणार आहे आणि एकदम कमी गॅसवरती आपल्याला त्यामध्ये तीळ घालायचे आहे। तीळ घातल्यानंतर तीळ सुद्धा एकदम पटकन असे मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण इथे गॅस कमीच ठेवलेला आहे। एकदम कमी गॅसवरती आपण आता ही पूर्ण प्रोसेस करत आहोत। तर आता यामध्ये आपण आता मखाना घालून घेणार आहोत। तर तीळ व्यवस्थित असे एकत्रित झालेले आहेत आणि आता यामध्ये आपण मखाना घालणार आहोत। मखाना यामध्ये घातल्यानंतर सुद्धा तुम्हाला एकदम पटापट हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे। गॅस इथे बंद करू नका। सर्व व्यवस्थित असे एकत्रित केल्यानंतरच मग तुम्ही गॅस इथे बंद करायचा आहे। जर तुम्ही इथे गॅस बंद केला तर हा तीळ गुळाचा पाक सर्व मखानाला लागला जाणार नाही। गूळ पटकन असा थंड होतो, त्यामुळे तो व्यवस्थित असा लागला जायचा नाही। तर त्यामुळे तुम्ही गॅस इथे चालूच ठेवायचा आहे। आता तीळ गुळ मखाना व्यवस्थित असं एकत्रित करून घेतलेला आहे आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर हे खूप जास्त गरम आहे आणि आता आपल्याला हे वेगवेगळं करून घ्यायचं आहे। तर त्यावेळेला काय करायचं, तर तुम्ही तूप घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताला तूप लावून घ्या आणि तुपाच्या सहाय्याने याला पटापट असं वेगळं वेगळं करून घ्यायचं आहे। थंड झाले तर ते एकमेकांना चिटकले जातात, तर त्यामुळे गरम असतानाच तुम्हाला हे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत। तर हाताला तूप लावल्यामुळे ही प्रोसेस करताना एकदम सोपं असं जाते आणि चटका सुद्धा लागत नाही। तर अशा प्रकारे जर तुम्हाला घरामध्ये मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी स्नॅक्स तयार करून ठेवायचे असतील ना, तर हे स्नॅक्स तुम्ही आवर्जून तयार करून ठेवा। त्यामुळे हे खायलाही छान आहे आणि शरीरासाठी एकदम पौष्टिक असे आहे। तर एकदम झटपट, कुरकुरीत आणि सोपा असा हा पदार्थ नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट नक्की करा।